हरिओम. आज मंगळवार 14 एप्रिल 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की संत आपल्याला जाग करतात. ऐकूया. प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते. हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो, म्हणून चांगल्या विचारांच्या माणसांची संगत धरावी. चांगलं वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावं. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो, हेच आपलं चुकतं. जगात संत असतील असं पुष्कळांना वाटतच नाही. संताला ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम असायला पाहिजे ना. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जाग केलं आहे. चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली. तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपलं तोंड केलं आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी नक्की जाऊ. संत आनंद रूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात. बरं, ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात. ते केव्हाही चांगलंच. संत आनंद रूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया. लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की जे मला कळलं ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचं म्हणणं आपल्याला खोटं कसं म्हणता येईल. प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या वाचनाने कळतो. त्या ग्रंथात सांगितलेलं आपण करावं. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ना, ते जर आचरणात आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही. वाचनाने मनन झालं पाहिजे. साधन वाचन बरोबर चालावं. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना सुद्धा त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने, अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणं हा खरा सत्समागम. संतांची आज्ञा पालन करणं म्हणजे संत सेवाच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.